नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता आजीसमोर ह्या राकेशचं सत्य कसं येते. कारण आता आजी राकेशवरून चिंटूला रागवत असते, परंतु आता आजीला मात्र ह्या राकेशचं खरं रूप ओळखून आता ह्या अर्णवला मात्र साथ देणाऱ्या आजीला आता हे अगदी ह्या राकेशचं भयानक सत्य मात्र समोर येणार आहे. आता आजीला ही सत्य समजल्यानंतर आजीच्या पायाखालची जमीन तर सरकते, परंतु आजी मात्र एक आता कठोर निर्णय घेते. कारण आता हा निर्णय घेऊन ती राकेशला घराच्या बाहेर काढण्याचं ठरवते आणि त्यात म्हणजे अंजलीसुद्धा आता आजीची साथ देणार आहे आणि आपल्या चिंटूची माफी मागणार आहे. आणि हे सर्व ईश्वरीमुळे आता शक्य होणार आहे. त्यासाठी मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अर्णवला आपली ताई आपल्याशी बोलत नाही याचा खूप त्रास होतोय, परंतु ईश्वरीला अर्णव सर इतके नाराज आहे, टेन्शनमध्ये आहेत याचा अगदी त्रास होत आहे. अर्णवला ती इतकं रागात आणि टेन्शनमध्ये नाही बघू शकत. त्यासाठी अर्णव सरांचा त्रास कमी करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. कारण अर्णवला रात्रीची झोपसुद्धा शांत नाही. जोपर्यंत अंजलीताई त्यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत आता म्हणजे अर्णव सर आता अन्नाचा कणसुद्धा घेत नाही. ईश्वरी अर्णवसाठी पोहे बनवते, परंतु आपल्या ताईने काहीच खाल्लं नसेल, ताई उपाशी असेल या अगदी आशेने मात्र अर्णव काही खात नसतो. म्हणून ईश्वरी आता ह्या अंजलीसाठी सुद्धा पोह्याची प्लेट घेऊन जाते, परंतु त्या राकेशने अंजलीने रागराग केलेला आहे म्हणून राकेशने लगेच ती प्लेट मात्र आता ही बाहेर कुत्र्याला टाकून देण्याचं ठरवलेलं असतं. ह्या गोष्टीचा आता ईश्वरीला इतका राग येतो, तिला असं वाटतं की आता बहीण भावामध्ये भांडण लावणाऱ्या ह्या नराधमाला काही झालं तरी आता शिक्षा सुनवायची. आता मात्र राकेश हा रात्री एकटाच रूममध्ये आहे आणि आता रूममध्ये असताना मात्र आता ईश्वरी ही अर्णव सरांना जेवण घेऊन रूममध्ये जाते. अर्णव काही जेवायला बाहेर येत नाही. ईश्वरी खूप विनवण्या करून आता अर्णव सरांना म्हणते की हे बघा, जेवण करून घ्या, ताईंनी जेवण केलेलं आहे. ताई जरी तुमच्यावर रागवलेल्या असल्या तरीसुद्धा त्या काय म्हटल्यात की चिंटूला जेवण दे. आता कितीही त्या तुमचा रागराग करत असल्या तरीसुद्धा हे बघा अर्णव सर, तुमचं आणि त्यांचं प्रेम कधीही तुटणारं नाही. कारण दोघं एकमेकांचे बहीण भाऊ आहात आणि बहीण भावांचं हे प्रेम अगदी कोणी किती तोडण्याचा प्रयत्न केला तर ते नाही तुटू शकत. त्यामुळे आता ह्या राकेशला धडा शिकवण्यासाठी आता अर्णव सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, जे करायचं आहे आपल्याला तर ते शांत रीतीने करायचं आहे. म्हणून आता ईश्वरी जे काही आता ह्या राकेशने खोटे शलाकाचे काका आणि काकू मात्र बनून आता जे फसवले गेलेलं आहे तर त्याच व्यक्तींना मात्र ईश्वरी आणण्याचं ठरवते आणि त्याच व्यक्तींना आता आणखीन अगदी पैशाचं आमिष दाखवून जे खरं सत्य आहे तर ते सत्य मात्र सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. आता अर्णव सरांना म्हणते की अर्णव सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता हे बघा, अंजलीताई स्वतः तुमची माफी मागतील आणि स्वतः तुम्हाला अगदी माफ करून प्रेमाने मिठी मारतील, हा माझा शब्द आहे. मी तुम्हाला आज वचन देते, किती काही झालं तरी अर्णव सर आणि अंजलीताई तुम्हाला कोणीही वेगळं नाही करू शकणार. त्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरीला विचारतो की ताईने जेवण केलं का. आता ईश्वरी म्हणते की हो, ताईने जेवण केलेलं आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सर, अंजलीताई एकदम मस्त आहेत. त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवला कसे बसे अगदी आपल्या हाताने प्रेमाने घास भरवते. अर्णव आता ईश्वरीच्या हाताने चक्क जेवण करत आहे आणि आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येत आहे. अर्णव सर आता तिच्या हाताने जेवण करत आहे म्हणून आता मात्र ईश्वरीला इतकं वाईट वाटतं, कारण खरंच एका ताईवर इतकं प्रेम करणाऱ्या अर्णव सरांना आज इतकं सर्व काही खरं वागून सुद्धा सहन करावं लागतं. आणि जो काही नराधम आहे तो नराधम मात्र अगदी म्हणजे बाहेर सगळ्या गोष्टीची मज्जा घेत आहे. किती काही झालं तरी त्याला आता मी सोडणार नाही. काही झालं तरी शेवटी आता मात्र ह्या नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा ही भोगावी लागेलच. आणि सत्य कितीही अगदी कडू असलं तरी शेवटी ते सगळ्यांच्या समोर येतं. आता उशीर का होईना, परंतु आता ह्या नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा द्यायलाच हवी. त्यानंतर आता इकडे
अविनाश मामा रूममध्ये आल्यानंतर वल्लरीला विचारतो, तू नक्की त्या राकेशशी काय बोलत होती? त्यावरती आता वल्लरी विचारत असते की तुम्हाला नक्की त्या राकेशचा इतका राग का आहे? ते घरचे जावई बाप्पू आहे आणि तुम्ही अगदी त्यांचा रागराग का करतात? तेव्हा मात्र आता मामा म्हणत असतो की हे बघ, तुला काय करायचं, जे काही आहे ते केवळ आणि केवळ मला माहिती आहे आणि तू त्या राकेशच्या इतकं जवळपास येण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर एक ना एक दिवस मात्र तुझं सत्य हे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. जर अर्णवला सर्व काही कळाले तर मात्र तुझं अवघड होईल. त्यावरती आता वल्लरी घाबरते. वल्लरीला असं वाटतं की नक्की आता हे राकेशने आपल्यापासून काहीतरी लपवलेलं आहे आणि ते काय सत्य आहे आपल्याला शोधावं तर लागेलच. किती काही झाले तरी आता हे सत्य असं दडून राहता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी शेवटी आपल्याला हे सत्य अगदी बाहेर काढायचं आहे. राकेशजी आपल्यापासून इतकं काही लपवतात, आता काही झालं तरी आता आपण मात्र अगदी लक्ष ठेवायचं की नक्की कुठे काय आहे, पाणी कुठे मुरते. त्यानंतर मात्र आता सुप्रियाचा बंदोबस्त कसा करायचा याचा ती विचार करत असते. आता अंजली ही रूममध्ये एकटी असते. आता ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरी आता अंजलीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता अंजली ईश्वरीशी बोलायलाही तयार नाही. ईश्वरीला म्हणते की हे बघ, आता मात्र तू माझ्याशी काही एक शब्द बोलायचा नाही, कारण आता तूच होती अर्णवबरोबर की आता माझ्या चिंटूला तुलाही सर्व सांगायची काय गरज होती? ईश्वरी, तुला जर माहिती होतं तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी इतकं खोटं का बोललेत? काय गरज होती तुम्हाला इतकं खोटं बोलण्याची? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा अंजली ताई, तुम्ही अर्णव सरांना चुकीचं ठरू नका, कारण अर्णव सर कधीही चुकलेले नाहीत. अर्णव सर जे काही योग्य विचार करतात तर ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, परंतु अंजली ताई तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. पण जेव्हा तुमच्यासमोर सत्य येईल तर त्या दिवशी मात्र तुम्हाला सत्य अगदी कळल्यानंतर अर्णव सर किती खरे आहेत याचा खरंच अगदी पश्चाताप होईल. कारण अर्णव सरांची काही चूक नाही. मी त्यांची बायको या नात्याने तुम्हाला सर्व काही सांगते की प्लीज तुम्ही तुमच्या भावावर विश्वास ठेवा. आता अंजलीला प्रश्न पडतो की ईश्वरी अशी का बोलत आहे? त्यानंतर मात्र आता आजीला सुद्धा आता आजी विचार करत असते, कारण चिंटू कधीही चुकीचं नाही वागू शकत. चिंटू आता जरीही अंजलीचे राकेश हे म्हणजे राकेशजी ह्या घरचे जावई बापू आहेत, परंतु काहीतरी चूक मात्र आणि काहीतरी नजरेत मात्र आता अर्णवचं आलं असेल, म्हणूनच चिंटू आता जावई बापूंचा इतका अपमान करतोय. मला तर काय आहे हेच काही कळत नाही. आणि त्याच वेळेस आता आजीला काही झोप येत नसते. आजीला असं वाटतं आता अंजली आणि अर्णव ह्या दोघांमध्ये इतके मतभेद झाले. अंजली आता स्वतःची काळजी घेत नाही, तिकडे अर्णवसुद्धा सारखा रडत आहे. नक्की काय करावं काहीच कळत नसतं. म्हणून आता ईश्वरी आजींच्या रूममध्ये येते आणि आजीनं म्हणते की आजी हे बघा, तुम्हाला काय हवं काय नको, आणि आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण मी अंजली ताई आणि अर्णव सर यांना लवकरच एकत्र आणेल. त्या दोघांमध्ये झालेले गैरसमज आहे तर ते मिटवेल. त्यानंतर मात्र आता अंजली रूममध्ये आलेली आहे आणि आता अंजली ही रूममध्ये आहे. ती सारखी विचारच करत आहे की चिंटू असं का वागलं असेल. तिच्या डोळ्यासमोरून ते सर्व सत्य जायला तयारच नसते. आणि त्याच वेळेस आता राकेश तेथे येतो. राकेश तेथे आल्यानंतर राकेश म्हणतो की हे बघ अंजली, तू आता काही टेन्शन घेऊ नकोस. तिच्याबरोबर आता खोटं वागण्याचं अगदी खोटं प्रेम करण्याचं नाटक करत होता आणि अर्णवविषयी आणखीन काही कान भरण्याचा तो प्रयत्न करत आहे. आता मात्र ईश्वरी हे सर्व ऐकत आहे. ईश्वरीला आता इतकं राग आलेला आहे की नक्की ह्या राकेशचं काय करावं आणि काही नाही तिला कळत नाही. त्यानंतर मात्र आता अंजली ही आता म्हणजे तिला गोळ्या वगैरे देऊन राकेश म्हणतो की तू झोप, काही काळजी करू नको, कारण आता राकेशला मात्र ईश्वरीला गाठायचं असतं. रात्री किचनमध्ये ईश्वरी एकटीच असेल आणि एकतर तिकडे तो अर्णव रूममध्ये सारखा पडलेला आहे, विचारामध्ये टेन्शनमध्ये. त्याला फक्त आपल्या ताईचं पडलेलं आहे. आता ईश्वरी एकटीच किचनमध्ये असेल आणि मी तिला अगदी नक्की काहीतरी गाठेल आणि शेवटी तिचा फायदा घेईलच मी, आता असे त्याने ठरवलेले आहे. म्हणून तो आता अंजलीला जे काही गोळ्या देत आहे तर त्या गोळ्याने आता अंजलीला गाढ झोप लागलेली आहे. त्या गोळ्या मात्र जेव्हा तो दुधामध्ये मिक्स करतो तर ईश्वरी हे सर्व पाहते. आता ईश्वरीला इतका राग येतो, परंतु ईश्वरी अंजली ताईसमोर आता बोलू शकत नाही. नक्की मात्र आता हा गोळ्या कसे मिक्स करतो हे मात्र आपल्या मोबाईलमध्ये ती मात्र फोटो काढून घेते आणि त्याने गोळ्या मिक्स केलेल्या आहे दुधामध्ये. तो अंजलीला त्या अगदी दूध प्यायला वगैरे देतो आणि ईश्वरी मुद्दाम किचनमध्ये येते
आता ईश्वरी मुद्दाम किचनमध्ये येते आणि आता किचनमध्ये आल्यानंतर तिचं काहीतरी काम सुरू असतं. अर्णव सरांना पाणी वगैरे न्यायचं असतं म्हणून ती किचनमध्ये आल्यानंतर आता पाणी वगैरे घेते आणि तेथून जायला निघते. आता रूममध्ये अंधार असतो परंतु हा त्याच वेळेस आता राकेश तिथे येतो. राकेश लगेच आता ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर जिलेबी तू माझी जिलेबी आहे. आता बघ मी कसं बहीण भावामध्ये बघ कशी ताटातूट केली आणि लवकरच मात्र तुझ्या या बहीण भावा म्हणजे जे अर्णव सर आहेत ना तुझे त्याला सुद्धा मी कसं अगदी अंजलीच्या नजरेतून उतरवतो आणि त्या अंजलीला सुद्धा कसा धडा शिकवतो बघतच राहा. आणि त्याच वेळेस आता आजी मात्र ही पाणी घ्यायला आलेली आहे आणि राकेश हे सर्व बोलत आहे. आता मात्र राकेश हे सर्व बोलून ईश्वरीचा अगदी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेस आता आजीने हे सर्व पाहिलेलं आहे. आता आजीला हे सर्व बघितल्यानंतर खूप राग येतो. आजी म्हणते की काय सुरू आहे नक्की, आता हे सर्व काय सुरू आहे. आजी सनकन एक राकेशच्या कानामागे देते आणि कानामागे देऊन मात्र आता त्याला चांगला धडा शिकवते. आणि त्याच वेळेस अंजली तेथे धावत येते. अंजली आता म्हणते की आजी काय झालं, तू काय यांच्या कानामागे दिलीस. तेव्हा आता आजी म्हणते की अगं अर्णव आपला कधीही चुकीचा नव्हता अंजली, डोळे उघड, कारण हा नराधम दिसतो तसा नाही, हा फक्त आपल्यासमोर नाटक करतो नाटक. आज मात्र ईश्वरीवर जबरदस्ती करताना मी त्याला बघितलं आणि जर मी आत्ता इथे आले नसते तर ईश्वरीवर त्याने काय केलं असतं तुला माहिती नाही. राकेशची आता बोलती बंद होते. आता अंजली सुद्धा धावूनच काठी घेऊन येते आणि राकेशच्या जोरात काठी मारते. आता आजी त्याच्या हाताला धरते आणि त्याला घराच्या बाहेर काढते आणि त्याच वेळेस आता अंजलीला तिची चूक समजते आणि ती अर्णवची माफी मागते. आणि ईश्वरीने मात्र आता आजी आणि अंजली ताई यांचे डोळे उघडलेले आहे. आणि तेव्हा आता मित्रांनो अंजली आणि ईश्वरी आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि ह्या राकेशला अगदी बाहेरचा रस्ता दाखवतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आता लवकरच आपल्या चॅनलवर राहा. धन्यवाद.